जी होती ती येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईवरून आपले जे सगळे कोकणवासीय गणेशोत्सवासाठी गणपतीसाठी गावी येतात, तर त्यांच्यासाठी आपला मुंबई गोवा हायवे जो आहे त्याच्यातले जे काही अडचणी राहिलेल्या आहेत त्या म्हणजे त्यात सुधारणा करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिक जॅम, कंजेशन आणि लोकांना ट्रॅफिकमध्ये अडकून पडायला लागू नये आणि त्याचबरोबर रस्त्याची सुरक्षा, येणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांना लागणारे जे काही सुविधा आहेत ह्याच्याबद्दलच्या ही बैठक इथं पण आणि महाडमध्ये पण काल झाली. काल इकडचे पण आपले सगळे कलेक्टर साहेब, SP मॅडम होते, बाकी लोकप्रतिनिधी होते, आमदार साहेब वगैरे. आज सुद्धा इथं किरण भैया वगैरे सर्वजण उपस्थित आहेत आणि आज बरीचशी चर्चा झाली आहे. काही नुसत्या गणेशोत्सवाच्या आधी करायचं त्याच्याबद्दल चर्चा झाली. काही ब्लॅक स्पॉट कामाच्या निमित्तानं निर्माण झाले त्यामध्ये काय करायचं याची चर्चा झाली. त्याचबरोबर पर्यायी रस्ते जे उपलब्ध आहेत आपल्याला ते सुद्धा सुस्थितीत कसे ठेवायचे आणि जर काही वाहतूक त्या पर्यायी रस्त्यानं गावी म्हणजे त्यांच्या गावापर्यंत आपल्याला नीट करता आली तर ते सुद्धा या ठिकाणी आपण केले. बाकी जे राहिलेली कामं आहेत म्हणजे प्रामुख्यानं संगमेश्वरच्या इथलं जे पॅकेज थोडं मागं पडलंय तर त्याचं पण हे झालंय की NH आज आहे की साधारण डिसेंबरपर्यंत संगमेश्वरच्या इथली पण सर्व कामं जी आहेत ती गोवा हायवेची जी आहेत ती पूर्ण होतील. दोन्ही ब्रिज जे आहेत ते पण तोपर्यंत भराव वगैरे जे काही राहिले ते करून ओपन करतील. त्यामुळं तो एक महत्वाचा अडसर जी आहे त्या ठिकाणी ती संपून जाईल. लांजामधलं पण थोडी चर्चा झाली. किरण भैया पण होते, साळवी साहेब पण आहेत. त्यांनी लांजामध्ये पण जे काही शहराच्या हद्दीमध्ये काही अडचणी येतात, लँड ॲक्विजिशनच्या असतील थोड्याफार, बाकी मग पाईपलाईन वगैरे ह्याची पण चर्चा झाली. आपण वेगवेगळ्या ठिकाणी सुविधा केंद्र पण उभे करतोय. त्यामध्ये नॅशनल हायवे, PWD डिव्हिजन आणि आपलं पोलीस विभाग आणि RTO असं सगळ्यांचं कोऑर्डिनेशन ठेवून आपण हे सुविधा केंद्र पण मला वाटते सगळे मिळून साधारण एक 9-10 ठिकाणी आपण सुविधा केंद्र या विभागामध्ये पण उभे करतोय. त्यामुळे अशा पद्धतीनं सगळी जी आहे ती बैठकीमध्ये चर्चा प्रगतीपथावर आहेत. एक संगमेश्वरचं पॅकेज थोडं सोडलं तर इतर कामं आहेत, पण संगमेश्वरच्या पॅकेजचं पण तर म्हणजे थोडं कॉन्ट्रॅक्टर जे एजन्सी जे आहे त्यांचं म्हणावं तसं दोन्ही एजन्सीचं तिथं कोऑर्डिनेशन नाही आहे. त्यांची जी काय बिलाचं आहे त्या रकमा आपण विभागानं जे होते ते याआधीच अदा केल्यात. दुर्दैवानं जे सबलेट केलेलं काम आहे ते मूळ कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्यामध्ये थोडं त्यांचं फायनान्शियल काही जे काही आहे त्यामुळं हे काम लांबलंय. आता आम्ही त्यांना असं दंड आपण सुरू केला आणि त्यांना आज सुद्धा ज्यांनी काम सबलेट करून घेतले ते कॉन्ट्रॅक्टर इथं होते, त्यांना सुद्धा सांगितलं की बाबा तुम्ही हे जर सिरियसली घेणार नसाल आणि संपवणार नसाल तर आम्हाला सन्मान्य गडकरी साहेबांना या याच्यावर काहीतरी अंतिम निर्णय घेऊन टाकावा आणि जे असेल ते काम ज्याच्याकडनं होईल त्यालाही काम तातडीनं देऊन टाकावं अशा पद्धतीचं त्यांना सुद्धा आता सूचना दिल्या किंवा तुम्ही तुमचा जो विषय तो तुमचा तुम्ही संपवा, नाही तर आम्हाला त्याच्यावर निर्णय, दंडाचा निर्णय तर लागू झालाय, दंड त्यांना चालूच आहे. ह्या पलीकडे जाऊन मग आता काम काढून घेणं आणि दुसऱ्याला ते काम जो करल त्याला ते काम देऊन टाकणं हाच म्हणजे पर्याय किंवा उपाय केलं किंवा आम्ही पैसे जे असतील ते देतो. थोडं जे काही प्रांत वगैरे यांच्या लेवलचे जे विषय ते कलेक्टर साहेबांनी पण सांगितले वा आम्ही लवकरच ते निर्णय त्याचे करून देऊ आणि त्याच्यावर जे काही म्हणजे पैशाची जी काही अडचण येते ती या ह्याच्यामध्ये नाही आहेत. पैसे नॅशनल हायवेवाल्यांकडे आहेत ॲक्विजिशन झाली आणि एकदा अवॉर्ड वगैरे झाले की ते पैसे आपण हे करतो. डिसेंबर पर्यंत माणगाव, इंदापूर हे 2 हे सोडलं तर बहुतांशी सगळा प्रकल्प जो आहे तो पूर्ण होतोय. माणगाव, इंदापूर हे 2 बायपास जे आहेत
हे पूर्ण व्हायला अजून एक वर्षभर जाईल, कारण माणगाव इंदापूरचं टेंडर पूर्वीच्या याच्याकडनं काढून घेऊन नवीन केलं गेलंय आणि काही महिन्यापूर्वीच त्याला वर्क ऑर्डर दिली गेली आणि त्याला मुदत सुद्धा तिथून पुढे दिली आहे त्याची. त्यामुळे त्याच्यामध्ये रेल्वे ओव्हरब्रिज वगैरे आहेत. माणगाव इंदापूर सोडलं तर चिपळूणचा आपला जो ब्रिज आहे तो धरून साधारण जानेवारी पर्यंत, म्हणजे चिपळूणचा ब्रिज जानेवारीमध्ये ओपन होईल. बाकीची जी कामं आहेत इतर जी आहेत सगळी ती डिसेंबर पर्यंत पूर्ण होतील अशी आम्हाला खात्री. क्वालिटी नाही तिथं पण आपण काल सुद्धा दुरुस्त्या करायला सांगितल्यात किंवा हे रिपेअर करून त्याच कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घेतलं पाहिजे. त्याला काही वेगळे पैसे दिले जाणार नाही. चिपळूणचा सुद्धा ब्रिज जो पडला तो ब्रिज सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पैशातनच आपण करतोय. आपण त्याला वेगळा पैसा वेगळं काही त्याला दिलेलं नाही आणि डिझाईन वगैरे हे सगळं परत चेंज केलं. हे सुद्धा त्याच कॉन्ट्रॅक्टरला आपण ते करायला लावलं. त्याला शासनानं म्हणजे नॅशनल हायवेनं कुणीही त्याला अतिरिक्त पैसा हा अजिबात दिलेला नाही. आणि बाकी इकडून पुढचं जे आहे मला वाटतं लांजा आणि सोडलं तर पुढचा पण आपला गोव्यापर्यंतचा जो प्रकल्प आहे तो पूर्ण झालेला आहे. त्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आता आपलं म्हणणं जे आहे ते सगळ्यांचं किंवा कोकणातले की 14-15 वर्ष लागली, हे 17 वर्ष लागले, हे एवढं लांबलं हे सगळ्यांना जे किंवा इतके वर्ष लागली. पण आता अगदी अंतिम याच्यामध्ये आणि स्वतः मुख्यमंत्र्यांचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गडकरी साहेबांचं या प्रकल्पावर लक्ष आहे. आता त्यांच्या डिपार्टमेंट मधले हा एकमेव प्रकल्प ते म्हणतात की देशातला प्रकल्प आहे जो इतक्या वर्ष चाललाय. तर बाकीचे प्रकल्प आपल्या नंतर सुरू होऊन पूर्ण सुद्धा झाले. आपण मार्च पर्यंत नवीन सरकार आल्यानंतर साधारण 9,500 कोटीची देणी महाराष्ट्रातली, कोकण पण महाराष्ट्रातच येतो साहेब. मग महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरांची 9,500 कोटीपर्यंतची देणी जी आहेत ती आपण दिलेली आहेत. नंतरच्या याच्यामध्ये सुद्धा आता उरलेले जे आहेत आपण फायनान्सकडे मागणी केली होती. त्यांनी आपल्याला मागच्या एक आठवड्याभरातच आपली जी फाईल मागणीची होती ती क्लिअर करून दिली आहे. या आठवड्यामध्ये उरलेलं पण जे राहिलेलं पेमेंट आहे, मी 100% म्हणत नाही, जे राहिलेलं पेमेंट आहे कोकणामधल्या कॉन्ट्रॅक्टरांचं सुद्धा म्हणजे स्पेसिफिक बोलतो ते सुद्धा त्यांना मिळत, कुठली अडचण येणार. डिपार्टमेंटचं आहे की डांबरीकरण आपण करून ठेवलंय पण तिथं तीव्र उतार आहे. थोडं पोलीस डिपार्टमेंट आणि आरटीओनं पण हे केले किंवा आम्ही टँकर जे आहेत आता गणपतीत तर ही हेवी याची वाहतूकच बंद होणार आहे. त्यामुळे गणपतीत काय मोठे टँकर तिथं येतील असं नाही. पण तरी पण त्याच्यानंतर त्यांनी गेले किंवा तीव्र उतार असल्यामुळे तिथं पुलाचं काम चालू आहे. पण या उतार असल्यामुळे कॉन्व्हॉयमध्ये त्या टँकर सगळे एकत्र आणायचे आणि त्यांना तिथनं पास होतील एवढे बघायचं. अशा पद्धतीने बाकी सुविधा केंद्र आपल्याला सांगितली ती आपण उभी करतोय. त्या ठिकाणी म्हणजे महिलांसाठी वगैरे जे काही लागणाऱ्या सुविधा आहेत त्या आपण अडचणीदा असं म्हटलेलं नाही. आपण काहीतरी गैरसमज करून घेत आहे. विषय कसा आहे सर, ज्यावेळेला निधी वितरित होतो सगळ्या विभागांना तो द्यायला लागतो. त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना पण आहे. त्यामुळे जे यांनी विचारलं की निधी जी मागणी आहे तेवढा मिळत नाही एवढाच विषय, वितरित किंवा ती योजना चालू आहे म्हणून राज्य अडचणीत आहे असा विषय नाही. आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत हे सगळं जे आहे ते सुरळीत चालवण्यासाठी. आणि आपण देयक देतोय, आपण काही देयक देतच नाही किंवा मिळतच नाही असं नाही. 9,500 कोटी रुपये आपण राज्याचे आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाची बिलं दिलेली, पुढची पण आपली प्रक्रिया चालू. आपण एक लक्षात घ्या की हा प्रकल्प जो सँक्शन झाला याचं साधारण 14 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वीचा हा प्रकल्प आहे. त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे नव्हत्या. आता सर्व्हिस रोड ही संकल्पना 15 वर्षापूर्वी नव्हती. आपल्याला पण सर्व्हिस रोड हे माहित नव्हतं किंवा सर्व्हिस रोड हे हायवेला दिला पाहिजे किंवा एक्सप्रेस वे ही संकल्पना आहे ही पण 15 वर्षापूर्वी नव्हती. त्या नवीन गोष्टी ज्या म्हणजे टेक्निकली ज्या आहेत किंवा रोड सेफ्टीच्या त्या नंतर आल्या. तर मी जे काल एक सांगितलं की या सगळ्या विषयांसाठी अजून 200 कोटीचा एक प्रस्ताव नॅशनल हायवे कडनं तयार केला जातोय. ज्या ठिकाणी नवीन व्हेकल अंडरपास पाहिजेत, ज्या ठिकाणी पूर्वीच्या याच्यामध्ये सर्व्हिस रोड धरले गेले नाहीत. आता उदाहरणार्थ परशुराम घाटाचा प्रॉब्लेम आहे. तर परवा आम्ही नागपूरमध्ये गडकरी साहेबांना विनंती केली, त्यांनी परशुराम घाटाचा
वायाडक्ट करायचं त्यांनी सर्वे करायला सूचना दिल्यात, त्यामुळे ते आपण घेतोय. ही सगळी कामं त्या 200 कोटीमध्ये आपण नवीन जी आहे ती अजून घेणार आहे. फक्त हा प्रकल्प वेगळा आहे आणि ती कामं जी आहेत ती नव्यानं वेगळी स्वतंत्र पद्धतीने म्हणजे त्यामध्ये मग हे ब्लॅक स्पॉट वगैरे जे काय आहेत किंवा नवीन मागण्या ज्या आहेत या सगळ्यात, आता उदाहरणार्थ काल चिपळूणमध्ये मागच्या आठवड्यामध्ये आम्ही मुंबईला शेखर निकम साहेबांनी मिटिंग लावायला लावली, ते एक झाले. तिथं चिपळूणमध्ये त्यांना एक ओव्हरब्रिज करून पाहिजे. परवा मध्यंतरी ऍक्सिडेंट आपले भाजपचे एक सिनियर कार्यकर्ते त्याच्यात हे झाले आणि लोकांमध्ये फार झाला की बाबा तिथं ते ओव्हरब्रिज पूर्वी धरला नाही किंवा तो जुना ब्रिज जो आहे तो पुढेपर्यंत आणायला पाहिजे होता. ह्या गोष्टी ह्या नवीन याच्यामध्ये आपण प्रस्तावित केल्या. आणि जे 200 कोटीचं काम मी काल पण बोललो त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आज आपल्याला नवीन दिसतात किंवा हे आजचे धोके होत आहेत हे सगळे त्याच्यामध्ये आपण धरतो.